काल राहुल पाटील व राजेश पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवेश करण्यासंदर्भात काल बैठक घेतली होती. त्या बैठकीमध्ये त्यांनी एक असा मुद्दा मांडला की आम्ही राष्ट्रवादीत येतोय, पण आम्ही पारंपरिक विरोध आमचे नरकेसाहेबच असणार आहेत आणि आम्ही त्यांच्या विरोधात संपूर्ण निवडणूक आम्ही त्यांच्या विरोधात लढवणार आहेत. तिने पक्षात यायच्या अगोदरच अशा भाषा केल्यामुळं महायुतीमध्ये रोष पत्करायची त्यांनी जी हे केलेली आहे ही चुकीची पद्धत आहे. कारण का जरी आम्ही आज सत्तेत असलो कशात असलो तरी आमचे नेते काय सांगतील ते निर्णय घेण्यात आम्ही समर्थ आहे. आम्ही महायुतीचा आदेश कुठं उलकावून लावणार नाही. आम्ही महायुतीच्या आदेशाप्रमाणे वागू. पण आता हे नवीनच प्रवेश करणारे लोक आतापासून जर पक्षात येऊन विघ्न निर्माण करत असतील तर ही पद्धत त्यांची बरोबर नाही आणि त्यांनी या गोष्टीचा विचार करावा आणि कुठल्या पद्धतीने राहावं याचा विचार करावा. एक संघपणे चाललेल्या महायुतीच्या कामात बाधा आणण्याचं काम ही मंडळी करायला लागलेत. निवडणूक लढवून त्यांनी जेमतेम 7-8 महिने झाले काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर त्यांनी निवडणूक लढवली. तोपर्यंत त्यांनी दुसऱ्या पक्षाची वाट धरली. आता त्यांनी विधान केलं आम्ही चंद्रदीप नरकेंच्या विरोधात निवडणूक लढवत आहोत. आम्ही 4 वेळा त्यांच्या विरोधात लढलो. कधी समोर 2029ला कोण समोर आहे हिची आम्हाला पर्वा करायची गरज नाही. त्यावेळी महायुतीचे आणि शिवसेनेचे सगळे कार्यकर्ते नेते तयारच असणार आहेत निवडणुकीला. त्यामुळे त्यांनी एवढ्या पुढच्या गोष्टी आता काही बोलायची गरज नव्हती असं वास्तविक. पण यातनं त्यांचा उद्देश स्पष्ट होतोय. डोळ्यासमोर गोकुळच्या जिल्हा बँकेच्या किंवा सगळ्या सहकारी संस्थांच्या मार्केट कमिटीच्या या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सत्तेत सहभागी व्हायचं. या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करतो एका बाजूला म्हणायचं, त्या माध्यमातून सत्तेचा फायदा उचलायचा आणि काम मात्र प्रत्यक्ष या महायुतीच्या घटक पक्षांच्या विरोधात करायचं, अशी यांची यातनं भूमिका स्पष्ट होती. ते आता म्हणताना सुद्धा म्हणतात 2029ची निवडणूक आमच्या गटाच्या वतीनं आम्ही लढवतो. म्हणजे हे पक्ष प्रवेश करायला लागलेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात. सगळ्या सत्तेचा फायदा हे घेणार, सगळ्या सत्तेत सहभागी होणार आणि महायुतीच्या घटक पक्षांच्या विरोधात प्रवेश करण्यापूर्वीच ही अशी विरोधी विधानं करायला लागलेत. याचा नेत्यांनी, जिल्हा लेवलचे नेते मुश्रीफ साहेब असतील किंवा पक्षप्रमुख अजितदादा असतील यांनी याचा गांभीर्याने विचार करावा. कारण हे एक संघपणे चाललाय. सगळ्याचे सगळे आमदार या जिल्ह्यातले पहिल्यांदाच निवडून आले. याचं यश या एकसंघपणाला आहे. महायुतीची एकसंघपणे लढली त्याचं यश हे आहे. सगळे आमदार इतिहासात पहिल्यांदा निवडून आले आणि असा एक संघपणा इथं असताना याला कुठंतरी फाटी फोडायचं काम ह्या मंडळींच्याकडनं होऊ नये आणि जे पुढे राजकारणाची घडी अधिकाधिक भक्कम होत जाणार आहे त्याला बाधा येऊ नये असं आमचं स्पष्ट मत आहे. याचा नेते लोकांनी विचार करून त्यांना योग्य ती समज द्यावी. बाळ, फ्रीज मधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.